आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमती बिस्मिल्ला शब्बीर शेख, सौ मीनाक्षी गणेश चौगले, श्री राकेश दत्तात्रय शिंदे, श्री राजकुमार संभाजी कबाडे यांनी प्रभागातील नागरिकांच्या घेतल्या भेटी, त्यामुळे जनतेचा पाठिंबा वाढला। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर प्रभागातील विकास हेच आमचे व्हिजन असणार। श्री राकेश दत्तात्रय शिंदे। प्रस्थापितांनी आतापर्यंत कुठलेच काम या प्रभागामध्ये केलेले नाही। विकास हा फक्त कागदावरतीच राहिलेला आहे, परंतु भविष्यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देऊन पाठवले की भविष्यातील प्रभागाचा विकास हेच आमचे व्हिजन असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही कार्य करत राहू। यावेळी भारतीय जनता पार्टीने 4 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे। समस्येचे निराकरण 100% करणार अशा पद्धतीने कामाचे नियोजन आम्ही करणार आहोत। तक्रार निवारण कक्ष स्थापन करणार आहोत, त्या माध्यमातून 24 तासाच्या आतमध्ये त्या भागातील समस्या सोडवली जाणार हे आमचे ध्येय आहे आणि हे आम्ही निश्चित ध्येय गाठणार, त्यात मात्र शंका नाही। आम्ही कुठलीही खोटी आश्वासनं देणार नाही। जनतेला करूया बघूया असे कुठलेही शब्दप्रयोग भविष्यामध्ये आम्ही करणार नाही। फक्त आणि फक्त कृतीतून आम्ही आमचे काम दाखवून देऊ। जे आत्तापर्यंत नागरिकांना आलेले वाईट अनुभव मतदारांच्या पाठीशी आहेत, अशी वेळ आम्ही मतदारावर येऊ देणार नाही। मतदार हा राजा आहे, नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे, त्या पद्धतीनेच आमची भूमिका असणार आहे। आम्हाला कुठल्याही पदाचे गर्व, घमंडी, मस्ती अजिबात आमच्यामध्ये असणार नाही। आमच्यामध्ये जनतेबद्दल कायम प्रेम, नम्रता या मार्गाने आम्ही जनतेची विनम्र सेवा करत राहू। भारतीय जनता पार्टीच्या या पॅनलला कमळ या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी मतदारांना केले आहे। नमस्कार, आज आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलेलो आहोत। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2026 करता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 5 श्रीमती बिस्मिल्ला शब्बीर शेख, एक सर्वसामान्य कुटुंबातून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। तसेच मीनाक्षी गणेश चौगले ह्याही एक छोट्याशा उद्योजक आहेत, त्यांनाही पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। तसेच या भागातील एक तरुण चेहरा, नवी आशा नवी दिशा हे ब्रीदवाक्य घेऊन, नव्या विचाराचा वारसा घेऊन या ठिकाणी त्यांना पक्षानेही उमेदवारी दिली आहे। ती राकेश दत्तात्रय शिंदे यांचं व्यक्तिमत्व खूप असं चांगलं आहे, या प्रभागामध्ये त्यांना पसंती मिळत आहे। तसेच या भागाचे एक नव व्यक्तिमत्व राजकुमार संभाजी कबाडे, अशी या दोघांची एक नवे चेहरे दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं। तरी आपण या भागातील ज्या समस्या आहेत, आज त्यांनी प्रचाराचा धूमधडाका या प्रभागामध्ये केलेला आहे। या ठिकाणी उत्स्फूर्त असा मतदार राजाचा त्यांना कौल मिळत आहे, पसंती मिळत आहे आणि स्वागतही होत आहे। या ठिकाणी आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे बातचीत करूया। नमस्ते। सर्वप्रथम आज स्वर्गीय आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आज चालू असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका 2026 निवडणूक चालू आहे। तर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आज आमचं पॅनल, त्यामध्ये अ गटात श्रीमती बिस्मिल्ला शेख, ब गटात मीनाक्षी चौगले वहिनी, क गटात स्वतः मी राकेश शिंदे आणि ड गटात राज कबाडे, असं आमचं 4 जणांचं पॅनल आहे। आज आम्ही या पूर्ण वार्डमध्ये फिरत असताना आम्हाला 1-2 गोष्टी जाणवून आल्या की त्यातली एक गोष्ट म्हणजे जे प्रस्थापित नगरसेवक आहेत तर त्यांच्यावरची नाराजी नागरिकांमधून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आम्ही फिरत आहे त्यामध्ये आमच्या पॅनलला मतदारांच्यातून मिळालेली पसंती, यामध्ये आता हे आमच्यावर जी पसंती दाखवलेली आहे तर झालेल्या कामावर जी कामं झालेली आहेत ती कामं सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच केलेली आहेत। तर यापुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच आपल्या वार्डाचा विकास करू शकेल असं नागरिकांचा एक विश्वास आहे। तर हा जो विश्वास नागरिकांनी आमच्यावर जे दाखवलाय, मतदारांनी दाखवलाय, त्या विश्वासाचे पात्र आम्ही पुढील 5 वर्षात ठरवू आणि ज्या काय आमच्या वार्डातल्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे वार्डातल्या समस्या नाहीशी करू आणि जे तळागाळातले ज्या गोरगरीब जनता
किंवा सर्वसामान्य यांना आम्ही न्याय देऊ आणि ह्या ह्याच्यासाठीच आम्ही आज या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. आणि निवडून आल्यानंतर आमचं एकच विजन असणार आहे की वार्डाचा विकास. वार्डामध्ये ज्या ज्या सुविधा नाही आहेत त्या आपल्या वार्डात आपण स्वतः खेचून वरनं आणून आमदार साहेबांच्या ह्याच्यात म्हणजे प्रयत्नातून इथं आपल्या वार्डात सगळ्या सुख सुविधा आणि योजना आपण आणणार आहे. त्यामध्ये आमच्या वार्डामध्ये बघायला गेलं तर आता महिलांचं म्हणजे नाना पार्क नाही आहे, लहान मुलांचं चिल्ड्रन म्हणजे गार्डन नाही आहे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठिकाण नाही आहे, ठराविक भागामध्ये लहान मुलांच्या अंगणवाड्या नाही आहेत, त्यानंतर तक्रार निवारण केंद्र ते प्रत्येक भागात पाहिजे ते नाही आहेत. अशा भरपूर समस्या आहेत आता या चालू असलेल्या वार्डात आमच्या इथं. तर या आम्ही समस्या सगळ्यात दूर करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमच्या मतदारसंघातनं चांगला प्रतिसाद आहे आणि 100% ही जनता आमच्या पाठीशी राहील आणि भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला प्रचंड मताने विजय करून गुलाल आमच्या पार्टीचाच असेल या वेळेला. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.